नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती। मे महिन्यामध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठीचा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तो ऑलरेडी स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती सुरू झालेला आहे। आणि आन्सर रायटिंग मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे नेमकं काय आहे याचा एक सविस्तर व्हिडिओ यापूर्वी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे। जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहिले जाऊन बघा। आन्सर रायटिंग मेंटरशिप प्रोग्रामच्या व्यतिरिक्त आपण टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या 5 तारखेपासून ही टेस्ट सिरीज आपली सुरू होते आहे, ज्यामध्ये एकूण 15 पेपर्स असणार आहे आणि त्याचं जे पोस्टर तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे। यामध्ये ज्या पहिल्या 4 टेस्ट असतील त्या आपल्या पेपर 1च्या असतील, सेक्शनल टेस्ट असणार आहे आणि प्रत्येक टेस्ट ही 200 मार्काची असणार आहे। त्याच्यात तुम्हाला पेपर्स चेक करून दिले जातील, त्याचं ॲनालिसिस सुद्धा करून दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर टेस्ट नंबर 5 पासून तर टेस्ट नंबर 13 पर्यंतच्या सगळ्या टेस्ट ज्या असतील त्या पेपर 2च्या सेक्शनल टेस्ट असतील आणि ह्या टेस्ट सुद्धा प्रत्येकी 200 मार्काच्या असणार आहे। ज्या शेवटच्या 2 टेस्ट आहेत, टेस्ट नंबर 14 आणि 15, या 2 टेस्ट या कॉम्प्रिहेन्शनल असणार आहेत। आयोगाच्या पॅटर्ननुसारच तुम्हाला या 2 टेस्ट या ठिकाणी सोडवाव्या लागणार आहेत। असो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मेंटरशिप आणि टेस्ट सिरीज बद्दल चर्चा करायची नाही, तर आयोगाने क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न किंवा जो फॉर्मॅट प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत। सुरुवातीला ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स बद्दल चर्चा करूयात आणि त्याच्यानंतर जे संभाव्य क्वेश्चन्स असतील ते किती मार्काला येऊ शकतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात। आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती हे जे डॉक्युमेंट दिसतं आहे हे आयोगानेच काय केलेलं आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती प्रोव्हाइड केलेलं आहे। इथे तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत। पहिल्यांदा मी तुम्हाला याच्यात काय काय महत्त्वाचं आहे ते सांगतो। एक तर तुमचा जो पेपर असणार आहे तो 200 मार्क्सचा असणार आहे, ऑब्व्हियसली हे तुम्हाला माहीतच आहे। त्याच्यानंतर वेळ त्यासाठी 3 तास असणार आहे, माध्यम तुमचं इंग्रजी असणार आहे। ओके, या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला वरती दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर काही अजून इतर महत्त्वाच्या सूचना तुम्हाला एकाखाली एक दिलेल्या आहेत। खरं तर या सूचना समजून घेणं आणि त्याची योग्य अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। का गरजेचं आहे हे सूचना मी तुम्हाला सांगत असताना लक्षात येईल बघा। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे 3 सूचना ज्या दिल्या आहेत त्या नंबर ऑफ क्वेश्चन्स बद्दल दिलेल्या आहेत आणि कुठले कुठले क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करायचे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर व्यवस्थित लक्षात घ्या। या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 पासून तर क्वेश्चन नंबर 5 पर्यंत कुठलेही 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5। ओके, या 5 क्वेश्चन पैकी कुठलेही 4 तुम्ही या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहेत। मग या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 स्किप करून 5 घेऊ शकतात किंवा मग 1 नंबरचा क्वेश्चन स्किप करून 2, 3, 4, 5 लिहू शकतात, बरोबर। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पुढे प्रोव्हाइड केलं आहे की क्वेश्चन नंबर 6 आणि 7 पैकी तुम्हाला कुठलाही एक प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे। आता तुम्ही जर का क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही 40-40 मार्काचे क्वेश्चन्स आहेत बघा। या दोघांपैकी तुम्हाला काय करायचं आहे तर कुठलाही एकच प्रश्न लिहायचा आहे। क्लिअर आहे तुम्हाला। आणि त्याच्यानंतर आपण पुढे गेलो की या ठिकाणी आपण तिसरं हे बघूयात, म्हटलंय की 8, 9 आणि 10 या 3 क्वेश्चनला तुम्हाला कंपल्सरी काय करायचं आहे तर अटेम्प्ट करायचंच आहे, म्हणजे त्याला कुठलाही पर्याय नाही। आता इथपर्यंत तर बेसिकली सगळ्यांना कळतं। इथून पुढच्या सूचना खऱ्या महत्त्वाच्या आहेत बघा। इथे तुम्हाला सूचना क्रमांक 4 काय म्हटलेली आहे बघा, लक्षात घ्या। द नंबर ऑफ मार्क्स कॅरीड बाय क्वेश्चन और सब क्वेश्चन इज इंडिकेटेड अगेन्स्ट इट। त्या प्रश्नाला जेवढे केवढे मार्क असतील ते तुम्हाला क्वेश्चनच्या पुढे दिलेले असतील। जर का कुठलं वर्ड लिमिट असेल तर ते वर्ड लिमिट सुद्धा काय असेल तुम्हाला त्या क्वेश्चनच्या पुढेच प्रोव्हाइड केलेलं असेल आणि ते तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे। लक्षात घ्या, जर वर्ड लिमिट दिलेलं असेल तर तुम्हाला त्या दिलेल्या वर्ड लिमिटमध्येच काय करायचं आहे ते लिहायचं आहे। मग आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इथे हा पण प्रश्न पडतो की सर समजा शब्द मर्यादा जर का 150 दिलेली असेल तर मग आपण बरोबर 150 शब्दांमध्येच लिहिलं पाहिजे का? तर याचं उत्तर आहे नाही। +-10% म्हणजे काय रे तर तुम्ही कमीत कमी 135 आणि जास्तीत जास्त 165 वर्ड्समध्ये हे लिहू शकतात। पुन्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मग अगदी एवढं कट टू कट कसं बसवायचं ते उत्तर, यासाठीच आन्सर रायटिंगचा मेंटरशिप प्रोग्राम असतो। ठीक आहे, या गोष्टी सरावातनं साध्य होत असतात। हे फक्त डोक्यात ठेवून किंवा मी तिथं बसल्यावरती हे सगळं करेल हे असं होत नाही। तुम्ही जेवढे आन्सर्स लिहाल तेवढं तुमचं काय होणार आहे, ॲक्युरसी वाढणार आहे
आणि तेवढंच तुम्हाला पेपरमध्ये ते आन्सर्स लिहिताना मदतीचं ठरणार आहे, लक्षात घ्या. मागच्या वर्षी आपण स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती जो FSO साठीचा म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसरचा जो मेंटरशिप प्रोग्राम राबवला होता, त्याच्यामध्ये जवळजवळ 118 पैकी 108 मुलं हे इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडनं जवळजवळ 500 ते 600 आन्सर्स लिहून घेतले होते, ते तपासून सुद्धा दिले होते आणि योग्य त्या सूचना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिल्या होत्या. याच घटकांमुळे त्या मुलांचे काय आले, त्या ठिकाणी रिझल्ट आलेले आहेत. सो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रायटिंग. ज्याला रायटिंग जमलं त्यालाच काय होणार आहे, तर या ठिकाणी रिझल्टमध्ये बेनिफिट होणार आहे किंवा अंतिम यादीमध्ये त्यांचं नाव येणार आहे. फक्त वाचून इथे गोष्टी पुढे सरकणार नाहीयेत बघा, लक्षात घ्या. ओके. सो क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये तुम्हाला वर्ड लिमिट असेल तर म्हटलेलं आहे की लक्षात ठेवावं लागेल आणि मार्क्स जे असतील ते पुढे दिलेले असतील. पुढचा जो मुद्दा आहे बघा या ठिकाणी मुद्दा क्रमांक 6. याच्यात काय म्हटलंय माहिती तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे कसं रे, तर बघा लक्षात घ्या, इथे तुम्हाला म्हटलं आहे की 1 ते 5 मधले तुम्हाला 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. किती? 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. मग आता इथे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 तुम्हाला जो कुठला येईल तो तुम्ही अटेम्प्ट करू शकतात. व्यवस्थित समजून घ्या. ओके. तुम्ही असं ॲज्युम करा की तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 जमत नाहीये किंवा क्वेश्चन नंबर 3 मधलं जे आहे एक आन्सर तुम्हाला जमत नाहीये. ओके. मग तुम्ही लिहिणार आहात क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. लक्षात घ्या, आता इथे तुम्हाला लिहिताना हे सगळं सिरियलमध्येच लिहायचं आहे. म्हणजे काय, तुम्ही जर का हे 4 लिहायचे ठरवले आहेत ना, तर तुम्ही हे असेच लिहिले पाहिजे. क्वेश्चन नंबर 1, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. तुम्ही असं लिहू शकत नाही की 5वा प्रश्न मला खूप चांगला जमतोय म्हणून मी 5वा सगळ्यात पहिले लिहितो, त्याच्यानंतर मी 1 लिहितो, त्याच्यानंतर मी 2 लिहितो. असं चालणार नाही. तुम्हाला हे उत्तर सिक्वेन्समध्येच लिहायचे आहेत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केले आहेत, या चुका UPSCला पण केलेल्या आहेत आणि यापूर्वी झालेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पण केलेल्या आहेत. सो तुमच्याकडनं ही चूक होऊ नये म्हणून खरं तर हे लेक्चर मी या ठिकाणी घेतो आहे बघा, आलं लक्षामध्ये. सो लिहिताना तुम्हाला हे सिक्वेन्समध्येच लिहायचं आहे. आयोगाने पुढे अजून असं सुद्धा म्हटलेलं आहे की समजा तुम्ही हे 4 क्वेश्चन लिहायला घेतले आणि असं होऊ शकतं की क्वेश्चन नंबर 5 मधला तुम्हाला एकच प्रश्न येतो आहे आणि क्वेश्चन नंबर 3 जो तुम्ही स्किप केलाय याच्यातला तुम्हाला एक प्रश्न येतोय, बरोबर. मग तुम्ही असं करू शकत नाही की याच्यातला 1 लिहून याच्यातला पिकअप केलाय. ठीक आहे. जर का तुम्ही ठरवलं की क्वेश्चन नंबर 3 स्किप करायचा तर याच्यातलं एकही आन्सर तुमचं तपासलं जाणार नाही, जरी तुम्ही लिहिलं तरी. लक्षात घ्या, आलं लक्षामध्ये. सो या ठिकाणी तुम्हाला उत्तर जे आहेत ते क्वेश्चनच्या सिक्वेन्सनुसारच लिहायचे आहेत. इवन तुम्ही पुढचा मुद्दा या ठिकाणी वाचा. इथं जो मुद्दा क्रमांक 7 दिलेला आहे याच्यात आयोगाने पुन्हा स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या क्वेश्चन मधले जे सब क्वेश्चन आहे ते सुद्धा तुम्हाला सिक्वेन्समध्ये लिहायचे आहेत. म्हणजे कसं, जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या 5 मधले 4 क्वेश्चन लिहायचे आहेत. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लिहिला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 3 सब क्वेश्चन आहे, A, B आणि C. ओके. हे सुद्धा तुम्हाला लिहिताना कसे लिहायचे, पहिले A लिहायचा, नंतर B लिहायचा, नंतर C लिहायचा. तुम्ही असं लिहू शकत नाही की सर मला C चांगला येतोय म्हणून मी पहिले C लिहितो, नंतर मग मी A लिहेल, नंतर मी B लिहेल. चालणार नाही. आयोग उत्तर तपासणार नाही. सो सब क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सिरियलमध्येच लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 1 लिहत असाल तर त्याच्यात ABCs लिहावं लागेल. क्वेश्चन नंबर 5 म्हणजे सगळ्यात शेवटी जेव्हा लिहाल त्याच्यात पण पहिले तुम्हाला A आणि मग B लिहावं लागेल. पहिले B लिहून मग A लिहितो असं चालणार नाही. किंवा मग 4-5 पेजेस सोडून मी नंतर काय करतो, शेवटी जर मला वेळ मिळाला तर अटेम्प्ट करतो, चालणार नाही. सगळं सिक्वेन्स आणि सिरियलमध्येच असलं पाहिजे, तरच तुमचा पेपर या ठिकाणी चेक होणार आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो मुद्दा क्रमांक 6 आणि मुद्दा क्रमांक 7 हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. बघा पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 8 मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर का उत्तर लिहिल्यानंतर थोडी जागा उरलेली असेल तर सरळ तुम्ही काय करायचं आहे, ते पेज जे आहे त्या पेजवरती तुम्ही एक आडवी रेष ओढायची आहे. स्ट्रोक ऑफ करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रोक ऑफ करायचं आहे. म्हणजे समजा हे एक पान आहे, या एक पानावरती मी इथे काहीतरी लिहिलं आणि त्याच्यानंतर अर्ध पेज उरलेलं आहे. मी सरळ काय करेल, एक उभी रेष ओढेल. मला ते पेज त्या ठिकाणी स्ट्रोक ऑफ करावं लागेल. किंवा एखाद्या उत्तरासाठी मला 3 पेजेस प्रोव्हाइड केले होते, त्यातल्या 2 पेजेसवरती मी आन्सर लिहिले आणि 3रं पेज उरलेलं आहे. ते 3रं उरलेलं पेज जर का कोरं असेल, त्याच्यावर तुम्ही काही लिहिणार नसाल
तर सरळ सरळ काय करायचं आहे, त्या पूर्ण पेजला स्ट्रक ऑफ करायचं आहे. पूर्ण पेज लक्षात घ्या, स्ट्रक ऑफ करणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स मध्ये तसं स्पष्ट म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, इथं तुम्हाला जो मुद्दा क्रमांक 9 दिलेला आहे बघा, अनलेस अदरवाइज मेन्शन सिम्बॉल अँड नोटेशन हॅव देअर युजर स्टँडर्ड मिनिंग्स. तुम्ही स्पेशल कॅरेक्टर्स वगैरे यूज करू शकतात, पण कधी जर का त्याचं स्पेसिफिक महत्व असेल तरच. जनरली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कुठलेही असे स्पेशल कॅरेक्टर्स लिहायचे नसतात. जनरली तो प्रयत्न तुमचा पेपर आयडेंटिफिकेशनसाठीचा प्रयत्न आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे जनरली आपण काय करतो, डॅश वापरतो, ॲरो वापरतो, इज इक्वल टू वापरतो. यांना एक आहे स्पेसिफिक अर्थ आहे. सो हे सिम्बल तुम्ही वापरू शकता, पण त्याच्या इथं तुम्ही पेपरवरती काहीतरी ओम काढतायत, वरती श्री लिहितायत, असं चालणार नाही. लक्षात ठेवा, असे कुठलेही कॅरेक्टर्स तुमच्या पेपरवरती यायला नको. शक्यतो स्पेशल कॅरेक्टर सुद्धा अगदी मोजकेच वापरा. लक्षात येईल तुम्हाला, लक्षात राहील. ओके, पुढचा तुम्ही डायग्राम काढू शकतात, पण डायग्राम काढण्याचे काही रूल्स असतात, ते रूल्स तुम्हाला फॉलो करायला लागतात. ओके, डायग्रामला बॉक्स असला पाहिजे, डायग्रामला नाव असलं पाहिजे, ठीक आहे, आणि तिला व्यवस्थित नावं दिलेले असले पाहिजे. ओके, तरच काय होईल, तुमच्या डायग्रामला मार्क मिळतील. ठीक आहे, नाहीतर मग पुन्हा तो काय केला जाईल, तर पेपर आयडेंटिफिकेशनसाठीचा प्रयत्न समजला जाईल. पुढचं बघा, जे मीडियम तुम्ही मेसचा फॉर्म भरताना निवडलेला आहे त्याच मीडियममध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचं उत्तरं लिहायची आहेत. जर का तुम्ही मीडियम काहीतरी वेगळं फिलअप केलं, जसं की इंग्लिशमध्ये आहे, तर तुम्ही उत्तर हे इंग्लिशमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही दुसऱ्या भाषेचा या ठिकाणी उपयोग करू शकत नाही. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके, हे झालं पेपर 1च्या बाबतीमध्ये ज्या काही सूचना होत्या त्या. आता या ठिकाणी जो पॅटर्न दिलाय बघा आयोगाने, या पॅटर्नबद्दल आपण थोडी चर्चा करूयात. ओके, उदाहरणार्थ इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर किती मार्काचे प्रश्न येऊ शकतात, तर खरं तर लॉजिकने हे सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे. मी तुम्हाला इथं करून दाखवतो बघा. इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये 25 मार्काला 3 क्वेश्चन दिलेत, 2 शॉर्ट आणि 1 लॉंग क्वेश्चन दिलाय. सो बेसिकली इथे 5-5 मार्काला आणि 1 क्वेश्चन 15 मार्काला येईल. किती मार्काला? 15. म्हणजे तुम्हाला 5 मार्काच्या प्रश्नाची पण तयारी करायची आहे, 15 मार्काची पण तयारी करायची आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 25 मार्काला 2 क्वेश्चन आहे, 1 शॉर्ट आणि 1 लॉंग. याचा अर्थ काय, इथं एक 10 मार्काला असेल, एक 15 मार्काला असेल. तुम्हाला 10 मार्काच्या प्रश्नाची सुद्धा तयारी करायची आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पुन्हा तोच पॅटर्न रिपीट आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण पुन्हा तोच पॅटर्न रिपीट आहे, 1 शॉर्ट 1 लॉंग, म्हणजे 10-15 10-15. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा, दोन्ही लॉंग क्वेश्चन आहेत आणि मार्क आहेत 25. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रोबॅबिलिटी काय आहे, 12.5 12.5, 12.5 मार्काचे इथं 2 प्रश्न येऊ शकतात. क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 6 आणि 7 ज्याच्यापैकी तुम्हाला कुठला तरी एकच लिहायचा आहे, त्या ठिकाणी जर का तुम्ही शक्यता तपासून बघितली तर दोघेही लॉंग क्वेश्चन आहे म्हटल्यावरती 20 20 20 आणि पुन्हा 20, म्हणजे 20 मार्काचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार आहे. तयारी ठेवा. किती वर्षमध्ये लिहायचा मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके, पुढे बघा, क्वेश्चन नंबर 8 9 आणि 10 हे तिघही क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी आहे. याच्यात 1 शॉर्ट 1 लॉंग, 1 शॉर्ट 1 शॉर्ट 1 शॉर्ट शॉर्ट. या ठिकाणी जे शेवटचे 2 प्रश्न असतील ते तुमचे 10-10चे असतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 1 क्वेश्चन 5 आणि 1 15. मग ओव्हरऑल जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला किती मार्कासाठी लिहायचं आहे रे, किंवा किती मार्काच्या प्रश्नांची तयारी करायची आहे, मी हे थोडं बाजूला करतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 5 मार्काच्या क्वेश्चनची तयारी करायची आहे, तुम्हाला 10 मार्काच्या क्वेश्चनची तयारी करायची आहे. सो बेसिकली 5 मार्कर, 10 मार्कर, देन 12.5 मार्कर, देन 15 मार्कर आणि इन द लास्ट 20 मार्कर. एवढ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. ओके, आन्सर रायटिंगची जी मेंटरशिप आहे त्याच्यामध्ये आपण याच्यावरतीच काम करून घेतो. सेम टॉपिक जर का 5 मार्काला आलं तर काय लिहायचं, सेम टॉपिक जर का 10 मार्काला तर काय लिहायचं, आणि सेम टॉपिक जर का पुन्हा 15-20 मार्काला आला तर तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे. राहील लक्षामध्ये. सोबतच क्वेश्चनच्या सुरुवातीला किंवा शेवटी काही प्रश्न किंवा काही शब्द असतात बघा, ज्यांना आपण कीवर्ड्स असं म्हणतो. बेसिकली खूप वेळेला डिस्कस असतं, एक्सप्लेन, क्रिटिकली अनालाइज किंवा अनालाइज, बरोबर, राईट अ शॉर्ट नोट. प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे होतात. सो त्याची सुद्धा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. डिस्कस म्हटलं असेल तर त्याचा अर्थ वेगळा आहे, एक्सप्लेन म्हटलं असेल त्याचा अर्थ वेगळा आहे, क्रिटिकली अनालाइज म्हटलं असेल तर त्याचा अर्थ वेगळा आहे. सो कधीतरी असं होतं की तुम्हाला प्रश्नच कळत नाही, क्वेश्चनची डिमांड न समजल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, उत्तर येत असून सुद्धा जे विचारले त्याच्याऐवजी आपण वेगळंच काहीतरी लिहून येतो आणि मग आपल्याला असं वाटत राहतं की सर मी तर पूर्ण पेपर लिहिला पण मला मार्क्स नाही मिळाले.
लक्षामध्ये. सो आन्सर रायटिंग हे स्किल आहे, समजून घ्या. इथे तुम्हाला खूप काम करावं लागतं, ठीक आहे. हे कठीण नाही आहे, लक्षात घ्या. पण इथे तुम्हाला सराव मात्र बराच करावा लागतो, ठीक आहे. फक्त वाचून इथं गोष्टी शक्य होणार नाहीत, हे या ठिकाणी तुम्ही समजून घ्यायचं आहे. बघा, त्याच्यानंतर पेपर 2 जो आहे तो अत्यंत लेंदी आहे ॲग्रिकल्चरचा. आता या ठिकाणी पेपर 2 ला सुद्धा काय दिलंय, सुरुवातीला तुम्ही कुठले कुठले क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. इज दॅट क्लिअर? ओके. आणि त्याच्यानंतर ज्या खालच्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या पेपर 1 मधल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स होत्या या तशाच्या तशाच आहेत. क्लिअर आहे? सो या ठिकाणी आपण जे पहिले 4 पर्याय आहेत ते बघूयात. तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 6 मधले कुठलेही 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 6 बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 6, 3च तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्हाला जे कुठले येत असतील, ठीक आहे. पण जो प्रश्न तुम्ही उचलता आहात त्याच्यातले तुम्हाला सगळे लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. क्लिअर? म्हणजे समजा आपण असं ॲज्युम करूया, तुम्ही प्रश्न क्रमांक 1 निवडला, प्रश्न क्रमांक 3 निवडला आणि प्रश्न क्रमांक 5 निवडला. ओके. सो या ठिकाणी जे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे काय, हे 3 प्रश्न निवडल्यानंतर तुम्हाला हे सिरियलमध्येच लिहायला लागतील. पहिले 1 लिहा, नंतर 3 लिहा, नंतर 5 लिहा. ओके. याच्या व्यतिरिक्त जर काही लिहिलं तर ते चेक होणार नाही, ठीक आहे. जेवढं सांगितलं तेवढंच लिहायचं आहे. दुसरी गोष्ट, क्वेश्चन नंबर 1 लिहत असताना हे 4 तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे, A, B, C आणि D, जे तुम्हाला 5-5 मार्काला विचारलं जाणार आहे. सो हे ABCD पण कसं असलं पाहिजे, सिक्वेन्समध्ये असलं पाहिजे. पहिले C लिहितो, मग D लिहितो, मग A लिहितो, मग B लिहितो. फक्त C आणि Dच काउंट होईल, AB काउंट होणार नाही, समजून घ्या. सो या ठिकाणी तुम्हाला हे सुद्धा सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे आणि हे क्वेश्चन सुद्धा सिक्वेन्समध्ये लिहायचे आहेत. जे 3 निवडले तेच तुम्हाला लिहायचे आहे. इथं पण प्रोबॅबिलिटी काय आहे तुम्ही जर का बघितली तर इथे 5, 5, 5 आणि 5. त्याच्यानंतर दुसऱ्याच्यामध्ये दोघं लॉंग आहेत म्हटल्यावरती 10, 10, 20 मार्कासाठी पुन्हा या ठिकाणी 10, 10, पुन्हा 10, 10, 10, 10 आणि 10. सो पहिला जो पूर्ण सेक्शन असणार आहे तुमचा तो पूर्ण काय आहे, पहिला क्वेश्चन सोडला तर सगळे तुम्हाला 10 मार्कर या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. किती मार्कर असण्याची? 10 मार्काचे प्रश्न असण्याची शक्यता आहे. सो अगेन तुम्हाला पेपर 2 मध्ये काय करायचं आहे, 5 मार्काचे पण क्वेश्चन प्रिपेअर करायचे आहेत, 10 मार्काचे पण क्वेश्चन प्रिपेअर करायचे आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 ते क्वेश्चन नंबर 10 मधले तुम्हाला कुठलेही 2च प्रश्न या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढे जाऊयात. बघा, क्वेश्चन नंबर 7, 8, 9, 10 हे 4 दिसत आहे. याच्यातले फक्त 2च लिहायचे आहेत तुम्हाला. सगळे लिहायचे आहेत का? नाही. हे सुद्धा किती मार्काचे आहेत? 20 मार्काचे या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. सो बेसिकली हा तुमचा 40 मार्काचा सेक्शन आहे. पहिला जो होता तो तुमचा 60 मार्काचा होता, लक्ष द्या. मग याच्यात तुम्ही ठरवलं की मी क्वेश्चन नंबर 8 लिहितो आणि क्वेश्चन नंबर 10 लिहितो. पुन्हा कशी लिहावे लागतील? सिक्वेन्समध्ये. पहिले 8 लिहा, नंतर 10 लिहा. 8 लिहत असताना पहिले A लिहा, नंतर B लिहा. 10 लिहत असताना पहिले A लिहा, नंतर B लिहा. राहील लक्षामध्ये? असं करू नका की याच्यातला 1 येत नाहीये म्हणून मग 9 मधला B उचलतो, चेक होणार नाही. राहील तुमच्या लक्षामध्ये? 8 आणि 9, 10 जर का सिलेक्ट केलाय तर तेच तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. प्रोबॅबिलिटी किती आहे इथे? सगळ्यांची सगळे लॉंग क्वेश्चन आहे. 10 मार्कर, 10 मार्कर, 10 मार्कर, 10 मार्कर. सो इथे पहिले 100 मार्क जे आहेत ना सगळे तुमचे 10 मार्कर्स आहेत, म्हणजे असण्याची शक्यता आहे. हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 11 पासून तर क्वेश्चन नंबर 14 पर्यंत तुम्हाला काय आहे, सगळे क्वेश्चन कंपल्सरी आहे. क्वेश्चन नंबर 11 ते क्वेश्चन नंबर 14 या ठिकाणी बघा. क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी खाली आहे, पण क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय म्हटलंय? अटेम्प्ट एनी 2 म्हटलेलं आहे. ओके. पुन्हा मी मुद्दा क्रमांक 7 पुन्हा एक्सप्लेन करतोय की जर का तुम्ही हा 11 नंबरचा प्रश्न लिहिलात याच्यातले 2च जरी लिहिले तर 2 पण काय करायचे? सिक्वेन्समध्ये लिहायचे. म्हणजे काय, समजा तुम्ही जर का B आणि C निवडला तर पहिले B लिहा, नंतर C लिहा. तुम्ही जर का A आणि C निवडला तर पहिले A लिहा, नंतर C लिहा. आलं लक्षात? जर का तुम्ही A आणि B निवडला तर पहिले A लिहा आणि त्याच्यानंतर मग B लिहा. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत? ओके. सो हे मॅन्डेटरी क्वेश्चन आहे. कुठून तर कुठपर्यंत रे? 11 पासून तर 14 पर्यंत कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. 11, 12, 13 आणि 14. आणि इथे बघा तुम्हाला सगळे लॉंग क्वेश्चन्स आहेत म्हटल्यावरती 15 मार्क, 15 मार्क. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी काय आहे? लॉंग क्वेश्चन 15, 15. पुन्हा क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय आहे? लॉंग क्वेश्चन 15, 15. सो 5 मार्कर, 10 मार्कर आणि अगेन 15 मार्कर. आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन नंबर 15 किंवा 16 या दोघांपैकी तुम्हाला एक क्वेश्चन या ठिकाणी निवडायचं आहे आणि पुन्हा हे सगळे 10-10 मार्काला
विचारल्या जाण्याची शक्यता आहे. सो या ठिकाणी 12.5 मार्काचा क्वेश्चनची कुठलीही शक्यता नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पेपर 2 मध्ये अगेन 5 मार्कर, 10 मार्कर, 15 मार्कर आणि त्याच्यानंतर याच्यात 20 मार्कर कुठलाच नाही आहे. हां, 5, 10 आणि 15 हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहे तर लिहायचे आहेत. आता या सगळ्या शक्यता आहेत बरं का, या सगळ्या काय आहेत, या सगळ्या शक्यता आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. क्लिअर आहे. मग जवळजवळ एका मार्काला आपण 15 शब्द लिहितो. किती लिहितो? एका मार्काला 15 शब्द. मग जर का तुम्हाला 10 मार्काचा प्रश्न आला असेल तर तुम्ही 150 शब्द लिहिणं अपेक्षित आहे. जर का तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न आला असेल तर तुम्ही 75 शब्द लिहिणं अपेक्षित आहे. येते लक्षामध्ये. जर का तुम्हाला 20 मार्काचा प्रश्न आलेला असेल तर तुम्ही 300 शब्द लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे अगदी स्पष्ट आहे. 15 मार्का जर का तुम्हाला प्रश्न आला असेल तर 225 शब्द त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. अगेन ±10%. ओके, एक्झॅक्ट 250च पाहिजे, 300च पाहिजे असं नाही. हे 10% शब्द प्लस किंवा मायनस त्या ठिकाणी चालतात. ओके, हां. सो अशा सगळ्या आन्सर रायटिंगच्या टिप्स तुम्हाला आन्सर रायटिंगच्या मेंटरशिपमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. लिमिटेड मुलांना ज्याचा ॲक्सेस असणार आहे. सो तुम्ही जर का कृषी मुख्य सेवेची तयारी करत असाल तर आजच एनरोल तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही जेवढ्या लवकर रायटिंगला सुरुवात कराल तेवढंच तुमचा सराव जास्त होणार आहे आणि मग अंतिम यादीमध्ये तुमचं नाव येण्याची शक्यता ही काय असणार आहे तेवढीच जास्त असणार आहे. ओके, चला. सो थँक्यू सो मच. इथे मी तुम्हाला पॅटर्नबद्दल समजून सांगितलं. मेंटरशिपचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे. सो तो व्हिडिओ पण तुम्ही त्या ठिकाणी बघणं अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त जर का तुमच्या काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही सरळ टीम स्पॉटलाइटला काय करू शकता तर संपर्क करू शकतात. ठीक आहे, चला. सो थँक्यू सो मच. लवकरच अशीच अजून काही माहिती जी असेल जी तुमच्यासाठी उपयुक्त आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.